हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर सकाळचे 7 वाजलेले आहे आणि बाहेर बघू शकता पावसाचं वातावरण. अगदी पाऊस पडलेला आहे. आता थोडा कमी झाला. त्यानंतर हॉलमधला पसारा. तर हा सगळा आवरायचा आहे आणि सकाळी सकाळी असाच पसारा असतो आमच्या इथे. आता पाऊस आहे त्याच्यामुळे दोरी बांधलेली आहे. तर दोरी मी ही मुद्दामच कोपऱ्यामध्ये बांधलेली आहे जेणेकरून दारातून दिसणार नाही. नाहीतर मग अगदी रस्त्यावरती कपडे वाळत व्यवस्थित वाटत नाही. त्यासाठी मी दोन्ही खिडक्याला धरून ती दोरी बांधलेली आहे आणि कपडे मग छान रात्रभर फॅनच्या हवेमध्ये सुकतात. आता किचनमध्ये तर टाकू शकत नाही, तिकडे फॅन पण नाही आणि किचनमध्ये ते वाळवायला बरं वाटत नाही. तर इकडे हॉलमध्ये ठीक आहे. आता 1 रूम किचन असली तर आपल्याला तेवढ्या ह्याच्यात ॲडजस्ट करावं लागतं. नाहीतर मग खूप पसारा होतो आणि सगळं नीटनेटकं व्यवस्थित ते ठेवावे लागतं. आता सकाळी सगळे हे कपडे सुकले तर म्हटलं काढून घेऊया आणि सर्व हे काढून घेतले की व्यवस्थित तिथल्या तिथे. आता हॉल कशा पद्धतीने मी म्हणजे क्लीन करते ते तुमच्याशी शेअर. सर्वात आधी ह्या कपड्याच्या सर्व घड्या घालून ठेवते. त्यानंतरच मला बेड आवरायचा आहे आणि आता हे सोफ्याचे कवर. आता पावसाळा असो की काही असो कपडे तर धुवावेच लागतात आणि दर 8 दिवसांनी कवर मी हे धुतेच सोफ्यावरचे. कारण ते 8 दिवसांनी बदलवतेच, कारण खराब होतात नाही म्हटलं तरी. आणि आता ह्या हॉलचा म्हणजे की भिंतीचा आणि टाईल्सचा कलर सेम आहे, त्याच्यामुळे असं वाटते की खूप जुनाट असल्यासारखं. म्हणजे कॅमेऱ्यामधून तरी ते सारखंच वाटते. तोच जर कलर व्हाईट असताना थोडं वेगळं वाटलं असतं. आता हा टाईल्स आणि तो असं लाईट येलोमध्ये वाटतो कलर, तर सेम कलर वाटतो आणि असं जर बघायला गेलं ना तर छान दिसतो आणि कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर थोडं वेगळं वाटतं. तर असं त्यानंतर इथे बेड आवरायला घेतला. तर बेडची जी हे काय म्हणतात त्याला, हां, गादीचं कवर आहे ना, तर ते व्यवस्थित म्हणजे फिट करावं लागतं. नाहीतर काय झालं की गादीपेक्षा ते कवर झालं थोडं मोठं, त्याच्यामुळे लगेच असं ओढल्या जातं आणि अस्ताव्यस्त दिसतं. तर त्याच्यामुळे रोज ते व्यवस्थित बांधून ठेवते. म्हणजे एकने एक छोट्या छोट्या गोष्टीकडे ते आपल्याला पूर्ण लक्ष देऊन करावं लागते. आणि आता हे नेहमीच्या सवयी जर आपण ह्या लक्षात ठेवल्या ना तेवढंच आपलं काम सोपी जातं. आणि माझंच नाही तर प्रत्येक गृहिणीचं आता ह्या अशा सवयी नीटनेटकेपणाच्या आहेतच आहे. पण मी माझ्या पद्धतीने जे काही करते तेच तुमच्याशी शेअर करते. तर ते कवर व्यवस्थित मी त्याच्यामध्ये फिट करते, त्यानंतरच बेडशीट टाकते जेणेकरून ती परत अस्ताव्यस्त व्हायला नको, म्हणजे दिवसभर तरी कमीत कमी चांगली राहील. त्यानंतर इथे बघा आता हा जो टेबल आहे म्हणजे बॉक्सचा केलेला टेबल, तर तो सगळा आवरायला घेतला. आणि हा पसारा जे की त्याच्यावर छोट्या मोठ्या वस्तू असते आणि थोडं जर काही सांडलं असलं तर ते, आणि या टेबलवर छोट्या मोठ्या ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या उचलून घेतल्यानंतर इकडे सोफ्याकडे आली. तर सोफ्याच्या मागे जो काही कचरा असतो ना तर तो मग असतो आमच्या इथं. आता सोफ्याखाली जी गादी ठेवलेली आहे ते काही रोज झाडल्या जात नाही, कारण सकाळीच ते गादी ठेवतात त्याच्यामुळे मागचा भाग असतो तर काही ना काही धूळ असते. तर दर 8 दिवसांनी ते सगळं क्लीन करते. तर आपण तर रोज करतोच साफ, असं नाही करत नाही म्हणून, पण जो मागचा भाग असतो ना तो करायलाच पाहिजे. नाहीतर कसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर पाहिजेच करायला ते क्लीन. नाहीतर सगळं असे बारीक किडे येतात तर काही. तर त्याच्यामागे मी दाखवते तुम्हाला काय काय पडलेलं होतं. आता ही मुलीची करामत. तर इथे बघा हे जे टेप होते ना तर त्याचे मुलीने इकडे न फेकता ते मागे टाकले, ते काढले. आणि इथे मी एक जी टाईल्स असते छोटी फरशी, तर ते सोफ्याच्या आणि भिंतीच्या मधात लावली जेणेकरून भिंत खराब व्हायला नको म्हणून. आणि मी रोज लावते आणि रुची ते काढून घेते. का तर सोफ्याचं कवर त्यावरून पडते, व्यवस्थित ते राहत नाही म्हणून. भिंतीला टेकून असलं तर ते कवर बरोबर राहते, नाहीतर मग पडून जाते. आणि आता याच्यावरची ती गादी आहे ती व्यवस्थित सेट करायला घेतली. आणि ही पण चाळामोळा झाली की ती पण व्यवस्थित करावी लागते, नाहीतर मग सगळं अस्ताव्यस्त होतं. आणि गादी असो किंवा सोफ्यावरची गादी असो किंवा बेडवरची गादी असो, आधी व्यवस्थित ॲडजस्ट करूनच ठेवायची जेणेकरून म्हणजे व्यवस्थित दिसेल ते पाहायला आणि चाळामोळा दिसणार नाही. तर अशा पद्धतीने रोज सेट करते मी. त्यानंतर इथे मी मध्ये फरशीचा तुकडा ठेवला सोफा आणि भिंतीच्या, जेणेकरून डोकं भिंतीला लागायला नको, म्हणजे गॅप ठेवली. पण झालं असं की एकच फरशीचा तुकडा आहे तर एका साईडला ठेवला आणि एका साईडला नाही आहे. तर एका साईडला भिंतीला टेकून आहे आणि एका साईडला जी गॅप आहे तर तिथून मग हे काय होते, कवर निसटून जाते, म्हणजे त्याला भिंतीचा आधार नाही आहे. तर हे कवर असं नेहमी निसटलं की सोफा तो वरच्यावर मग तो म्हणजे नीटनेटका करावा लागतो. तर त्यासाठी मी इथे काय केलं, एक रबर लावला. या साईडला थोडं असं लाकूड होतं सोफ्याचं, तिथे मी ॲडजस्ट केलं रबर जेणेकरून ते कवर पडणार नाही. त्यानंतर इथला हा टेबल हा आवरायला घेतला, तो व्यवस्थित आवरून घेतला. आणि
हॉल नीटनेटका सकाळी आवरून घेते, कारण ते जर व्यवस्थित असलं ना तर बाकीचं मग किचन होत राहते आणि हॉलमध्ये जेवढ्या कमीत कमी वस्तू राहील ना तेवढं छान दिसते. आता मला इथे असं वाटते की कपाट ठेवायला नको होतं, पण आता ठेवलं मी, कारण दुसरी जागा किचनमध्ये नाही आहे व्यवस्थित, त्यामुळे ते ठेवावे लागलं. तर बघू शकता सगळं ते व्यवस्थित ठेवलं. त्यानंतर रूम झाडायला घेतली, कारण जोपर्यंत बेडशीट सोफा आवरत नाही तोपर्यंत मी झाडू लावत नाही घराला, कारण जो काही कचरा असतो तो निघून जातो आवरल्यानंतर, आणि जर आधी झाडलं नंतर आवरलं तर परत कचरा होतो. त्यामुळे आधी आवरून घेते नंतरच झाडते. तर ही रूम झाडून झाली की नंतर मग किचनची क्लिनिंग, आणि जर झाडता झाडता भिंतीला थोडेफार जाळे असले तर ते लगेच झाडून काढून घेते, म्हणजे जेव्हा दिसले तेव्हा, नाहीतर मग ते कसं राहते लक्ष राहत नाही. आणि रोजचं जर आपण हे असं क्लीन छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे लक्ष देऊन केल्या ना तर आपल्या सवयी होऊन जातात आणि आपल्याला त्या कामाची सवय लागते. त्यानंतर नाश्ता करायचा होता, तर नाश्त्यामध्ये पोहे, तर इथे फ्रीजमध्ये बघू शकता टमाटर तर भरपूर आहेत, आणि त्यानंतर इथे पोहे करायला घेतले. तर तेल काही फारसं गरम झालेलं नव्हतं, तरी शेंगदाणे मी त्यामध्ये टाकले. आता थोडे शेंगदाणे तळतळ झाल्याशिवाय त्यामध्ये जिरं काही टाकणार नाही. थोडे तळतळ झाले की नंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, आणि पोहे काय आहेत प्रत्येकाची पद्धत सारखीच असते, थोड्याफार चेंज असतो. हॉल वगैरे आवरला, त्यानंतरच मग इकडे नाश्ता, कारण किचन पण आवरलेलं आहे, झाडवून घेतलं, भांडे एक साईड ठेवले, घासायचे आहे ते. आधी नाश्ता करते त्यानंतरच भांडे घासणार, कारण नाश्ता झाला की मग भांडे आणि गॅस ओट्याचं क्लिनिंग सोबत होऊन जाते. तर इथे आता ही मी स्टीलची कढई वापरलेली आहे, कारण की काय होते की ॲल्युमिनियमची कढई आहे ना त्याच्यामध्ये जर पोहे करायचं म्हटलं ना तर कढई थोडी अशी काळपट पडली ते, आणि का कुणास ठाऊक आता असं वाटते की त्याच्यामध्ये करायलाच नाही पाहिजे, स्टीलच्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. आणि स्टीलचं भांडंच वापरायची आता माझी इच्छा होते, ॲल्युमिनियमचं वापरायची अजिबात इच्छा होत नाही. पण आता जे काही गंज आणि कढया आहेत त्या मला मोडायच्या आहे. त्यानंतर मुलीला इथे टेस्ट करायसाठी पोहे दिले की मीठ व्यवस्थित आहे की नाही, कारण असं झालं की माझ्या लक्षात नाही मी पहिल्यांदा टाकलं की नाही टाकलं, त्यामुळे म्हटलं एकदा चेक कर. मस्त असे पोहे केले. त्यानंतर ह्या ओट्यावरचा पसारा, तर तो सगळा पसारा आवरला, आणि त्यानंतर भांडे घासायला घेतले. इथे भांडे वगैरे घासून घेतले, आणि आता ते तुम्हाला बेसिंगची जे सिंक आहे ते थोडी काळपट वाटेल, तर याचं कारण मी तुम्हाला मागे सांगितलेलंच आहे. आता रोज ते मी घासते, बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. पण मी भांडे काही तिथे कुठलंही भांडं ठेवत नाही, आणि त्याच्यामध्ये अजिबात भांडं पडूच देत नाही, असं वरचेवरच धुते. आणि त्यानंतर फरशी पुसताना रोज ही जे काही टाईल्स आहे ते रोज पुसते मी, म्हणजे सर्फ लावते कपड्याला आणि रोज पुसून घेते, म्हणजे जेणेकरून जास्त खराब होणार नाही. त्यानंतर इकडे हॉल पुसायला घेतला. आता किचन तर सगळं आवरलेलं आहे, हॉल पुसला की नंतर किचन, हे कामं झाले की मग बाकीची कामं मागच्या साईडची, जसं की कपडे वगैरे धुणं, बाथरूम क्लीन करणं, तर ते करते. आधी घर सगळं आवरून झालं की मग ते कामे, त्यानंतर सगळे कामं आटोपली. आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर दुपारच्या जेवणामध्ये पालकची भाजी, आणि पालक अशी छान ताजी होती. म्हटलं चला काहीतरी याचा मला सुकी भाजी करायची होती, पण मग म्हटलं जाऊ द्या डाळ भाजीच करते, कारण सुकी भाजी केली तर ती पुरली नसते. एक पाव पालक आहे तर एवढी ते पुरणार नाही, त्यामुळे मग ते डाळ पालक करायला घेतली. तर ते पालक अशी धुवून घेतली 3 ते 4 पाण्याने. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे, चण्याची डाळ, टमाटर आणि मिरची हे सगळं कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, जेणेकरून डाळ छान होईल. त्यानंतर एकीकडे कुकर लावला, एकीकडे भात झाला, आणि आता चपाती करायला घेतली. तर मला इंस्टाग्रामला एक रील टाकायची होती, म्हणून म्हटलं चला ही चपाती तुमच्याशी शेअर करते. तर अशा पद्धतीने लाटून घेतली, आणि त्याचे 3 छोटे छोटे असे गोळे केले. गोळे म्हणजे मध्यभागी असं बोटाने प्रेस करून अशा पद्धतीने केले, आणि अशी चपाती केली. आणि या चपातीचे माझे म्हणजे 3-4 रील टाकलेले आहे मी, बऱ्यापैकी रिस्पॉन्स आला. मग म्हटलं चला आपण चपातीचाच रील शेअर करूया. तर अशा पद्धतीने तिन्ही याला तेल लावलं, त्यानंतर कोरडं पीठ आणि ते एकावर एक ठेवलेले आहे, आणि छान अशी चपाती लाटून घेतली. तर अशा पद्धतीची म्हणजे घडीची चपाती म्हणतात त्याला, आणि आमच्याकडे करतात 4 याची पण होते ही मी 3 याची केलेली आहे. आणि त्यानंतर तेल लावून कोरडं पीठ लावून अशा पद्धतीने सर्व ते पॅक करायची आहे, जेणेकरून म्हणजे चपाती अशी बाहेर त्यातली हवा निघायला नको. तर अशा पद्धतीने केली, आणि छान अशी चपाती लाटून घेतली. आता चपातीच्या ज्या रील असतात ना माझ्या, म्हणजे बऱ्यापैकी काही ना काहीतरी त्याला व्ह्यूज आलेले आहे. आधी तर काहीच येत नव्हते, बऱ्याच रेसिपीच्या टाकते पण पाहिजे तशी व्ह्यूज येत नाही. असेल कदाचित क्वालिटीचा फरक कॅमेऱ्याचा, पण ठीक आहे हळूहळू येतील. त्यानंतर बघा मोठी अशी चपाती लाटून घेतली, अगदी पोळपाटभर, आणि चपाती अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे जेणेकरून
व्यवस्थित लाटल्या जाईल. अजित दाबून लाटली तर व्यवस्थित ती लाटल्या जात नाही, म्हणजे एकसारखी लाटल्या जात नाही. आणि अशी पातळ लाटायची. पातळ लाटली की मऊ होते आणि छान फुलल्या जाते. तर त्यानंतर अशी लाटून घेतली आणि तेल लावून छान भाजून घेतली. तर झालं असं की पलटवताना जे ह्या सराटा आहे तो चपातीला असा टोचला गेला, त्याच्यामुळे सगळी त्यातली जी वाफ आहे बाहेर निघाली आणि मग पाहिजे तशी फुलली नाही. पण असो, रील मला करायची होती तर दुसरी मी परत चपाती केली आणि ती दुसरी छान फुललेली आहे. आणि अशा पद्धतीने चपाती केलेली आहे, भात झालेला आहे. आता करायची होती भाजी. आणि आमच्याकडे तर तेलाच्या चपात्या इतक्या आवडत नाही, आता साध्याच खातात. पण मला आता रील करायची म्हणून आज सर्व तेलाच्याच केल्या. त्यानंतर इथं मस्तपैकी अशी डाळ पालक. तर असंच छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आवाज असं थोडं कमी व्हायचं येईल तुम्हाला, पण आता नाईलाज आहे. आता जोपर्यंत एक माईक आणत नाही तोपर्यंत कमीच आवाज येईल. तर ठीक आहे. त्यानंतर बघू शकता मस्त अशी डाळ पालक केली, सोबत चपाती आणि भात. आणि आणखी काहीतरी टमाटरची चटणी केलेली होती, ते काही मी तुमच्याशी शेअर केली नाही रेसिपी. आता प्रत्येकाची पद्धत सारखीच असते. तर इथे भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ही डाळ पालक आताही होईल आणि संध्याकाळी होईल. आणि थोडीशी जरी केली ना तर ही भाजी जास्तच होते. त्याच्यामुळे कमी करा किंवा जास्त करा, ती भाजी 2 वेळची होतेच होते. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.